हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लिन्झिंग करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मकता, चिंता, भीती आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते सर्वांच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, पाहूया येणाऱ्या 72 तासांमध्ये म्हणजेच पुढील 3 दिवसांमध्ये तुमची राशीची ऊर्जा कशी राहील, कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात, काय बदल दिसू शकतात आणि युनिवर्स तुमच्यासाठी कोणता संदेश घेऊन आला आहे. तुम्ही एक काम करा, मी कार्ड शफलिंग करत असताना तुमचं पूर्ण लक्ष या कार्ड्सवरती, माझ्या हातांवरती केंद्रित करा. त्यामुळे काय होतं, तुमची एनर्जी एक्सचेंज होते. त्यामुळे तुम्हाला येणारे पुढचे रीडिंग्स आणि ही रीडिंग जास्तीत जास्त रेझोनेट होण्यास खूप मदत होते. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपली एनर्जी एक्सचेंज करा. युनिवर्स, मला सांगा येणाऱ्या 3 दिवसामध्ये वृश्चिक राशीच्या बाबतीत काय घडू शकतं, कुठल्या घडामोडी घडतील, यांची ओव्हरऑल एनर्जी काय राहणार, सांगा मला. स्पिरिट गाईड्स, सांगा मला काय एनर्जी राहणार यांची. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी पुढील 72 तास, पुढचे 3 दिवस तुमच्या आयुष्यात प्रचंड आनंद, प्रसिद्धी आणि यश घेऊन येत आहे. गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही ज्या सुवर्ण काळाची वाट पाहत होता त्याची सुरुवात आता झाली आहे. तुमचे नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने उभे असून सर्व क्षेत्रात तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. ही रीडिंग टाइमलेस असणार आहे. जो कोणी ही रीडिंग पहिल्यांदा बघेल त्या दिवसापासून ते पुढचे 3 दिवस, तुमच्या मागचे दिवस घडलेली असणार ही गोष्ट, नाही तर पुढे घडणार येणाऱ्या 3 दिवसाच्या आसपासच ही रीडिंग तुम्हाला रेझोनेट होईल. खूप टाइमलेस रीडिंग आहे ही. कौतुकास्पद कौटुंबिक आनंद आणि भावनिक समाधान पुढील 3 दिवसात दिसतंय. तुमच्या कुटुंबात सुख, शांती आणि प्रेमाचे उत्तम वातावरण राहणार 3 दिवसांमध्ये. नातेसंबंधांमधील जुने दुरावे असतील किंवा गैरसमज पूर्णपणे संपतील. घरातील सदस्यांसोबत एखादा आनंदी प्रसंग साजरा होऊ शकतो किंवा एकत्र दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आंतरिक समाधान मिळेल. लग्न कार्य असेल घरात किंवा कोणाच्या घरी, नातेवाईकांच्या घरी समारंभाला तुम्हाला जावे लागेल, परिवारासोबत गेट टुगेदर होऊ शकतं, पार्टीज होऊ शकतात. आर्थिक प्रगतीमध्ये आणि कामात स्थिरता, पैशांच्या बाबतीत तुम्ही अत्यंत व्यावहारिक आणि शिस्तबद्ध निर्णय घ्याल. नोकरी किंवा व्यवसायात तुमचे काम अत्यंत मजबूत गतीने पुढे जाईल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी किंवा नवीन योजना आखण्यासाठी हा काळ उत्तम सुरक्षित आहे. तुमचं उत्पन्न वाढण्याचे नवीन मार्ग मोकळे होताना दिसत आहेत. सर्वोच्च यश, कीर्ती आणि कमालीचा आत्मविश्वास, तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार, अडथळे आणि नकारात्मकता आता दूर होईल. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा कमालीची वाढेल. तुमच्यामध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास पाहायला मिळेल. रखडलेली सर्व कामे कोणत्याही त्रासाशिवाय आपोआप मार्गी लागतील. आव्हानांवर मात आणि शत्रूंवर विजय. नजीकच्या काळात जर तुमच्या कामात कोणी अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुमच्यावर टीका होत असेल तर तुम्ही त्या सर्व परिस्थितीला धैर्याने तोंड द्याल. तुम्ही तुमचे स्थान आणि हक्क खूप मजबूतपणे टिकवून ठेवाल. स्पर्धा असो किंवा कोणताही वाद असो, त्यात तुमचा विजय निश्चित आहे. आशेचा किरण, स्वप्नपूर्ती आणि दैवी विश्वाचे पूर्ण आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आहेत. हे तुम्हाला नक्कीच जाणवेल. तुम्हाला असं वाटलं की कोणतरी दैवी शक्ती
तुमचे स्पिरिट गाईड, तुमचे पूर्वज कोण ना कोण तुमच्या मागे आशीर्वाद घेऊन उभे आहेत या 3 दिवसात. तुमच्या मनातील एखादी मोठी आणि जुनी इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. भविष्याबद्दल तुमच्या मनात एक सकारात्मकता, आशा निर्माण होईल. मानसिक शांतता लाभेल आणि गेलेला आत्मविश्वास पुन्हा परत येईल. कॉन्फिडन्स लो झाला असेल तर तो पुन्हा फुल पॉवरने रिचार्ज होईल. नवीन माहिती, सतर्कता आणि बुद्धीची गती, तुमचे मन खूप तीक्ष्ण आणि चौकस राहील. तुम्हाला नोकरी किंवा कोणत्या कामासंबंधित एखादी महत्वाची, गुप्त आणि फायदेशीर बातमी किंवा संदेश मिळू शकतो. नवीन कल्पनांवर काम करण्यासाठी तुमची बुद्धी अतिशय वेगाने आणि झपाट्याने योग्य दिशेने चालेल, डबल स्पीडने. नोकरी आणि करिअरमध्ये कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्या कामावर अत्यंत समाधानी असतील. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर एखादी मोठी आणि सन्मानाची ऑफर तुमच्याकडे चालून येईल स्वतःहून. तुमची नेतृत्व गुण म्हणजे लिडरशिप वाढेल, ज्यामुळे ऑफिसमध्ये तुमचे वजन वाढेल. कोण कोर्ट केस किंवा कायदेशीर बाबतीत अडकलेले असेल तर तुम्हाला त्या बाबतीत मोठे यश मिळण्याची, विक्ट्री मिळण्याची दाट शक्यता आहे. पुरावे किंवा परिस्थिती तुमच्या बाजूने झुकताना दिसेल. तुमचे विरोधक तुमच्या समोर हतबल होतील. न्यायाची बाजू तुमच्या बाजूने असेल आणि प्रदीर्घ काळापासून चाललेला कायदेशीर त्रास संपुष्टात येण्याचे चान्सेस आहेत. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ सर्वोत्तम आहे. जुन्या शारीरिक व्याधी किंवा आजारांपासून तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल. मानसिक तणाव नाहीसा झाल्यामुळे शरीरात एक वेगळीच स्फूर्ती आणि ताजेतवानेपणा वाटेल. कॉन्फिडन्स येईल, फ्रेश वाटेल. 3 महत्वाच्या सावधगिरीच्या सूचना तुमच्यासाठी, ॲडवाइस अँड वॉर्निंग. कष्टाची साथ सोडू नका. नशीब पूर्णपणे अनुकूल आहे, पण याचा अर्थ आळस करणे असा नाही. तुमच्या योजनांवर काम चालू ठेवा. अति उत्साह कोणाला कमी लेखू नका. यश मिळत असताना तुमच्या बोलण्यात किंवा वागण्यात अहंकार होणार नाही ना, याची काळजी घ्या. सत्याचा मार्ग स्वीकारा. हा काळ पूर्णपणे सत्याचा आणि न्यायाचा आहे. त्यामुळे कायदेशीर किंवा नोकरीच्या बाबतीत पूर्णपणे पारदर्शक आणि प्रामाणिक राहा. ऊर्जेनुसार, तुमच्या ऊर्जेनुसार, या काळच्या ऊर्जेनुसार पुढील 72 तासात तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या 3 महत्वाच्या मुख्य घडामोडी या घडणारच घडतील. मुख्य घटना, प्रदीर्घ काळ रखडलेले काम मार्गी लागणे. द ब्रेक थ्रू. काय घडू शकतं? बऱ्याच महिन्यापासून किंवा वर्षापासून अडकलेली किंवा ज्या कामाची आशा तुम्ही सोडली होती, ती एखादी महत्वाची गोष्ट अचानक, झपाट्याने, वेगाने पूर्ण होऊ शकते. हे क्षेत्र नोकरीचे जॉईनिंग लेटर असू शकते, अडकलेला मोठा पैसा असू शकतो, कायदेशीर काय प्रकरण असेल त्याची मंजुरी असू शकते, काही असू शकते, ते तुम्हाला माहिती असेल. तुमच्या आयुष्यातील नकारात्मक अंधार संपून अचानक मोठा प्रकाश पडेल अशी घटना दिसते. मुख्य घटना, कायदेशीर प्रकरणात किंवा वादात मोठा विजय तर मिळू शकतो तुम्हाला. तर तुमची केस सुरू असेल कोर्टामध्ये किंवा कोणासोबत गंभीर वाद झाला असेल तर 3 दिवसात परिस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने झुकणार. मागाशी सांगितल्याप्रमाणे विरोधक नतमस्तक होतील. कोर्टाकडून किंवा वकिलाकडून अत्यंत ठोस दिलासादायक बातमी तुम्हाला मिळू शकते. शत्रूंवर किंवा स्पर्धकांवर तुमचा वरचष्मा, तुमची वरचढ राहील, सिद्ध होईल अशी मुख्य घटना आहे. कुटुंबात मोठा आनंदोत्सव किंवा गुड न्यूज सेलिब्रेशन. कुटुंबातले सर्व सदस्य एकत्र येऊन आनंद साजरी करताना दिसतंय. एखादी आनंदाची बातमी, गुड न्यूज घरामध्ये येऊ शकते. घरातील गेल्या दिवसांमध्ये मानसिक टेन्शन, दुःख, नैराश्याचे वातावरण एका झटक्यात दूर होताना दिसते. सर्वांमध्ये एकोपा वाढेल आणि घरामध्ये सालोक्याचे आणि उत्सवाचे वातावरण निर्माण होईल. ज्या लेडीज आई होऊ इच्छितात त्यांना प्रेग्नेंट होण्याचे खूप चान्सेस आहेत. येणारे 72 तास तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक, तेजस्वी आणि यशस्वी दिशा देणारे ठरणार आहेत. गेल्या काही काळापासून तुमच्या पाठीशी लागलेला कठीण काळ, मानसिक ताण आणि अडथळे आता पूर्णपणे संपत आहे. कौटुंबिक आनंद, आर्थिक स्थिरता आणि शत्रूंवर विजय मिळवून देणारा सुवर्ण काळ आहे. यशाची अंतिम गुरुकिल्ली. पुढील 3 दिवसात या मुख्य घडामोडींचा पूर्ण आनंद घेण्यासाठी या 3 गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. नवीन पहाटेचे स्वागत करा. भूतकाळातील अपयश किंवा टेन्शन डोक्यातून काढून टाका. तुमचा भाग्योदय सुरू झाला आहे असं तुम्ही मनामध्ये बोला.
संयमाने सतर्कता ठेवा. कोणताही महत्त्वाची बातमी किंवा कागदपत्र समोर आल्यावर अतिउत्साहात एक्साइटमेंटमध्ये घाई करू नका. शांत डोक्याने डोक्यात बर्फ ठेवून निर्णय घ्या. कृतज्ञ राहा. विश्वाची म्हणजेच युनिव्हर्सची संपूर्ण सकारात्मक ऊर्जा तुमच्या पाठीशी आहे हे ध्यानात ठेवा तुम्ही. त्यामुळे सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह आणि आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. बी कॉन्फिडंट. तुमच्यासाठी अंतिम दैवीय मार्गदर्शन काय निघतंय? डिवाइन गायडन्स फॉर यू. काळाचा पुरेपूर फायदा घ्या. तुमच्या कार्ड्समध्ये सूर्य आणि तारे यांच्यासारखी सर्वोच्च सकारात्मक ऊर्जा स्पष्ट दिसत आहे. याचा थेट अर्थ असा होतो की विश्वाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेच. सध्या आळस पूर्णपणे झटकून टाका, बाजूला फेका आणि तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी लगेच पावले उचला. विचारांमध्ये स्पष्टता ठेवा. वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या अचूक निर्णय क्षमतेसाठी ओळखले जातात. कोणताही गोंधळात न पडता तुमच्या अंतर्मनाचा इंट्युशनचा आवाज ऐका. या 3 दिवसात तुम्ही घेतलेला एक योग्य आणि ठोस निर्णय तुमच्या नोकरीची आणि कोर्टकेसची दिशा सकारात्मकतेकडे बदलून टाकेल. तुमची ऊर्जा सुरक्षित ठेवा. या काळात तुमच्यामध्ये कमालीचा उत्साह असेल, पण तो व्यर्थ वादात किंवा दुसऱ्यांना कमी लेखनात वाया घालवू नका. तुमची ही सकारात्मक ऊर्जा केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी, कुटुंबाच्या आनंदासाठी आणि रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठीच वापरा. यशाचे 3 अचूक नियम. गोपनीयता पाळा. जेवढं होईल तेवढं तुमचे प्लॅन सिक्रेट ठेवा. तुमच्या या यशामुळे किंवा आनंदाने काही लोकांच्या मनात मत्सर निर्माण होऊ शकतो, राग येऊ शकतो, त्यांना जळण भावना, जलसी. म्हणून जोपर्यंत तुमचे काम पूर्णपणे यशस्वी होत नाही तोपर्यंत तुमच्या योजना कोणाही शेअर करू नका. सकारात्मक विचार करा. जर मनात भूतकाळातील एखादी कडू आठवण, जुनी भीती काही असेल तर ती पूर्णपणे मनातून काढून टाका. हा काळ जुन्या दुःखांवरून मुक्त होऊन पुढे जाण्याचा आहे. कृतज्ञता व्यक्त करा. दररोज सकाळी उठून विश्वाचे आणि तुमच्या कुलदैवताचे आभार माना. तुमची सकारात्मक विचारसरणी तुम्हाला यश मिळवून देणार. जर ही रीडिंग तुमच्याशी परिस्थितीची मॅच झाली असेल, रेझोनेट झाली असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमचे मत सांगा, कमेंट करून शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा पुढील अपडेटसाठी, येणाऱ्या चांगल्या चांगल्या रीडिंगसाठी. तोपर्यंत बाय.